सो भाई गाईज तुम्ही तर बघू शकता आपण कोकणामध्ये पोचलेलो आहोत। हा एरिया आहे तो महाडचा एरिया आहे आणि महाडमध्ये आपण एंट्री मारलेली आहे इकडे, ठीक आहे। तांबटाले कुठं आहे इथं? गांधी टॉकीज आहे महाडचं। हा बघा हे गांधी टॉकीज आहे इकडे महाडमधलं फेमस हॉटेल वसंती। त्यानंतर मार्केटच आहे पूर्ण। हे शॉर्टकटने आलो आपण कारण की रखरखत ऊन पण नाही, इतकं विचारून सोय नाही, इतकं गरम होते, वाफा मारतात तिथे एवढ्या, विचारून सोय नाही। रस्ता बघा किती आहे, 1 वे 2 वे दोन्ही पण। आणि ड्रायव्हर आहे आपला ब्रो विशाल। कुठला पूल आहे मग हे काय आहे त्याला? ही नदी आहे? पंचायत समिती इथे बद्दल महाडची इकडे तिकडे सगळे मासेवाले वगैरे आहेत सगळे। इकडे पण पाणी शिरलं होतं ना महाड ह्याच ठिकाणी, पाणी जास्त शिरलं होतं ह्या विभागातच, पूर्ण महाड खाली गेला होता पावसाच्या। गाड्या बघा भाई गावच्या ठिकाणी पण। भाई चिकनवाले सुक्की मच्छी बघा, सुक्की मच्छी माटन चिकन चिकन। बघा सुक्की मच्छीचं मार्केट इकडं। मला आपल्यापेक्षा काटकरी सुधारलेले नुसता आपण मार्केटचा एरिया पूर्ण। हे हायस्कूल आहे ना, हाय शाळा आहे म्हणजे सावित्रीबाई फुले। हे इकडे वीरेश्वर मंदिर आहे। हा तर वीरेश्वरचं मंदिर आहे हे दिसते आणि हा चौक आहे महाड एकदम। शिवरात्रीच्या आधीच होतो तो, त्याच पिरियड मध्ये असतो। हे बघा सिलेंडर भारत गॅस। बापरे स्पीड ब्रेकर किती आहे, धनाक 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 धनाक। ही एजन्सी भारत गॅस एजन्सी। आता आपण चाललोय भेलोशीला, बरोबर? चल मग घेऊन टाकू। हे कोणतं हे स्कूल आहे? ओके IT स्कूल। पण आपण चौकातून नाही आलो ना शिवाजी महाराज, दुसऱ्या मार्गाने आलो काय? चौक गेलं वाटतं पाठी। आता आम्ही पुढे आलो। हा हा बा लेफ्टलाच आहे सी कलिंगलवाडा कलिंगलवाडा। आपण कुठे आले रे विशाल? आता आपण आलो ह्याला दादली पुलावरती। हे दादली पूल आहे आणि इथे पाणी भरतं पावसामध्ये, भरपूर असतं या पुलावरती। हे बघा इथे पण दादली पूल आहे ह्याला म्हणतात। पुलावरती आम्ही चाललोय इथून। आता आम्ही चाललोय भेलोशीला, म्हणजे माझ्या मावशीच्या घरी चाललोय आम्ही आता। एवढं अच्छा हा बाई इथे गाव असं एरिया वाटतच नाही। बघत नाही सेकंदाला 10 गाड्या, म्हणजे ते लोक सेकंदाला मध्ये आले तरी 10 गाड्या उभ्या राहतात।
तरी आम्ही सकाळी 6 वाजता निघालो इकडं यायला, म्हणजे गावाला निघायला. आता वाजलेत किती, बरोबर 1 वाजलाय. ठीक आहे, म्हणजे अजून 1 तास आम्हाला लागणार आहे घरी पोचायला. म्हणजे अर्धा तास पाऊण तास कुठेच नाही गेला. आता इथे लागून सगळे गाव दिसणार आहेत आपल्याला. सो आपण थोडा छोटा आपण परिचय देऊया. आता हे कुठले आहे? हे आहे शिरगाव फाटा. आपल्याला गाईड करेल आपला विशाल. आम्ही माझं उंदरी, माझं माहेर पण दाखवे ना तुम्हाला इथून जाताना. लेफ्टला भोराव आहे आणि इकडे आपण चाललोय ना राईटला ते शिरगाव फाटा आहे. महाड लागला इकडे. ठीक आहे, सो सी काय ऊन रखरखतंय भाई. हा रस्ता बघू शकता. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्त्यात मलाच कळत नाहीये. धनाक गाडीची हालत बघा काय. ड्रायव्हर पक्का एकदम ना हे झालेलं आहे, वैतागलेलं आहे सकाळपासून. कळत नाही, बिना आंघोळीचा निघालाय आणि ड्रायव्हर. त्याच्यामुळे ही कंडिशन आहे बघा. आंघोळ केली असती तर सगळं व्यवस्थित झालं असतं. हे बघा पेंडे बांधून ठेवलेत भारी असे आणि मस्त असं आपण चाललोय आपल्या कोकणात. ती बघा बाग आहे सगळी छान अशी नारळ्यांची. छान छान. मॅडमची शायनिंग बघा. आमच्या मॅडम पार बिचारी एकदम हेलू पेलू झाले. पुढे पोस्टर वरती किंजळवरला आलोय आपण. इथे भरत शेट्टी गोगावल्यांचं पण हे पोस्टर लागलेलं आहे. म्हणजे पण हा 1 वेच आहे ना. अच्छा, कुठल्या साईडने बनणार आहे? मंडणगड. आपला मापरा मागली तू खाली. हे वीटभट्टी बघा इथं. हा वीटभट्टी. हे बघा भंगारवाले. ही रेती बघा इथे. मोठे दगड रेती बंदर आहे इथे. इथे हा हे प्लॉटला इकडे बघा. हे बघा इथे प्रोसेस करतात. रेती बंदर आहे. वाढवत आहे दोन्ही. आणि नको भाई चल आता थांबूच नको कुठे तू. वैताग आलाय आता. हे बघा नॅचरल ब्युटी आपली. भंगारवाल्यांकडे भंगार भरपूर जमा झाले. म्हणजे बघा इकडे गावच्या ठिकाणी आमच्या इकडे भंगारवाले हातात गोणी घेऊन येतात. इकडे तर भाई बाईकने येतात गावाला. चालू शकत नाही भाई, एवढा लांबीचा रस्ता करणार नाही. या नदीला काय बोलतात विशाल? सावित्री नदी आहे. हे बघायला नदीला पण नाव आहे सावित्री नदी आहे ही गावची. ठीक आहे, गावठी पावटा आणि तुरी लावल्यात शेतामध्ये. हे यांची डंपरची कामं चालू आहेत इथे रस्त्याची. हे बघा आपले शिवाजी महाराजांचं चौक आहे हा. क्या ही बघा आपली कोकण रेल्वे. हे बघा ट्रेन. कॅमेरा हलतोय माझं बिकॉज गाडी आपली. बाय बाय विपुल. आलास काय रे विपुल? गोट आणि 1 नंबरचं खोट. हे गोटे गाव आहे. पहिलं हे कसं दिसायचं आणि आता हे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे हे असं दिसतंय. ओळखायला येत नाहीये. माझे लेकरं हे झाले. हे कॉलेज आहे बघा इथलं. रावडळचं कॉलेज आहे पण दिसणार नाही तुम्हाला गाडीत ना. बरं इथे इंग्लिश स्कूल पण आहे. हे रावडळ आहे. हा याच्या मित्राचं घर पण बघा. हे समोरचं आहे ना ते आहे त्यांचं बंगलो टाईप आहे ते.
12वी करण्यासाठी इकडे यावं लागतं. 10वी पर्यंत शाळा तिकडच असते. ही माणसं बघा कशी बघतात बाबा. प्रोग्रामला आलेलो या गावात. हा, रावटेला. ते चालत जायला सापाचे लांब आहे. इथं पण मेणबत्ती आहे. इकडे ब्रिजचं काम चालू आहे. कोकण हे आहे तुडील गाव आहे. तुडील गावातलं आहे. ठीक आहे हा व्हिडिओ. ते मॉल आहे. हे बघा कलमाचं झाड, आंब्याचं, घर आहेत मस्त मस्त, नारळाच्या माळा, बागा, मोठी मस्जिद. बौद्धवाडी आहे. मी अजून तुडील बघितलंच नाही. चाललेत आपले ATM ला खूप सारे पैसे काढायला. ठीक आहे बघू शकता ATM त्यांचं SBI बँकचं आहे. आणि गेलाय तो आता. पैसे भरपूर घेऊन येणार आहे भाई लाईनीमध्ये. चला मग बाबांचं काय चाललंय मला काय कळत नाही. बट एकटेच बडबड करतायत. काय कळत नाही पण इस्त्री मारतायत. महिला वाटतं लाडक्या बहिणीचे पैसे आलेत ना काल. आणि आज ते पैसे घ्यायला वाटतं आल्या होत्या. पैसे घेऊन गेले. हमारे कैशियर भाई आ गए हैं. अरे ड्राइवर ने बहुत सारे पैसे निकाले भाई. अभी तो कुछ वांदा नहीं है. हंस रहे. बहुत बहुत बड़ी स्माइल है इसके. इसका मतलब बहुत बड़ा पैसा निकाला ना. रखने के लिए जगह नाही आहे भाई. नरवनला गेला. इकडे नरवन गेला. नरवन आता येणार आहे बेलोशी. सो फायनली पोहोचलो आपण घरी आपल्या बेलोशी मध्ये. कुंपण करून ठेवलंय. हे कलमांच्या आंब्यांचं असं पूर्ण कलमांची झाडं आहेत आपली. आंब्याची कलमाची किती छान असं झाडं पण आहेत तिथं. हे बघा इथं नारळाची बाग वगैरे पण आहे. पूर्ण कुंपण केलंय छान असं. इकडे वनवा गेलेल्यामुळे सगळं ना काळं काळं दिसतंय मला. काही झाडं पण जळली आहेत मध्ये त्याच्यामध्ये. माणसं असतात. हे बघा छोटे छोटे हे केलेले आहेत. मला हायस्कूल दाखवते माझ्या भावाचं. माझा भाव इथे शिकला हायस्कूलला. हे दिसतंय ना हे हायस्कूल आहे. बेलोशी पंचक्रोशी. ते बघा बेलोशी दाखवेन नंतर. पण फायनली आपण पोहोचलोय बेलोशी मध्ये. येस चलो. शेती आहे इकडे. विहीर पण आहे ह्याची बघा. पण पाणी काहीच नाही त्याच्यात. सुकली ती आटली बिचारी. चला हे बघा हे रताळी. हे रताळीची झाड आहेत. पण रताळी आलीच नाहीत बघा. तिकडे झाडं लावलेत आईने आमच्या. हे बघा केळी. छोटे छोटे आंबे पण आलेत ना. कैरी आले तिकडे. शेवगाय तसं. आपण पोचलोय बेलोशीला. ठीक आहे. तर हे आहे माझं म्हणजे माझ्या आईचं म्हणजे माझ्या मावशीचं घर आहे. ठीक आहे. आणि फायनली आपण गाडीतून बाहेर आले. जेव्हा आपण सकाळी आलो होतो त्यावेळेसचा थोबडा बघायचा होता आणि आताचा थोबडा ही बघा. ही विशाखाई बघा. हे बघा अवतार बघा विशाखाईचा. मंदाई कुठे गेली. मंदाईचे पिल्ली बघा अशी कशी झालेत बघा तिची. ही उपरटी कोंबडी. ही कोंबडी अशी उपरटी काय झाली. तिची केस बघा अशी दाखव. शेवग्याची झाड आहेत. याला शेवग्याच्या शेंगा येतात ना ज्या आपण खातो. तर
त्या इतके सुंदर. आणि ही बघा, ही कोंबडी ही दाखवायची होती मला तुम्हाला. ऑर्डर करायला हा ऑर्डर, आता एवढं लांबून येतील का रे घ्यायला. ही छोटीशी पिल्ली बघा तिची कोंबडीची. ए इकडे बाबू, नाव काय तुझं? ए चिंगे इकडे, चिंगे चिंगे इकडे, चिंगे येत नाही हो, ती घाबरली वाटतं. ही पण हिची केस अशी का, म्हणजे अशीच असतात का? ती ब्रीड आहे. तिची ब्रीड आहे का, मला काय माहिती नाही. दादा सांगतोय आमचा, त्याच्यावरनं अंदाज लावायचा. आणि इकडं बाग पण आहे. आता मी पडली असती, जाऊ दे. ही बघा, ही केळी बघा किती सुंदर असं, म्हणजे गावचं बोलतात ना, स्वर्ग यालाच म्हणतात. बरं बघा किती छान वाटते, नॅचरल ब्युटी है ना. सो हे बाग आहे आपली. हे आहे आंबा आपला इतकं छान असं. कुठे मिरची? हा इथे मिरची आहे तर ग्रीन ग्रीन चिली. पपाया हे मोठा पण होता ना, बाजूला आहे ना. हा वरती दिसत नाही याच्यामुळे, बघते मी नंतर इकडे असेल, आली असेल तर. आणि ही अशी छोटीशी बाग आहे आपली. तिकडे जे दिसते ना ते अंगणवाडी आहे, ठीक आहे. ते लहान मुलांचे असतात ना, ते तिकडे. पाठीमागे नारळ वगैरे पण आहेत समोर. आणि हे छोटस असं कुंपण करून ठेवलंय जिकडे तिकडे. कारण की कसं असतं माहितीये, गाई वगैरे येतात ना, मग ते खाऊन टाकतात. त्याच्यामुळे अशा प्रकारे सगळ्यांना हे करावं लागतं. आणि छोटे छोटे बघा ना, रोपं पण आलेली आहेत ह्याची, आंब्यांचं लावून ठेवलंय. खूप सुंदर असं हे करून ठेवलंय. अशी शेती असते. निर्वीचं बघा, निर्वीची बघा शायनिंग. पोचलंय कुठं नाही. बिचारी दिवसभर अशीच ग माझी लेक. निर्वी नाव नाव हा नाव नाव आणि नंतर खाऊ खाऊ काहीतरी. मला आता खाऊ खाऊ मग नंतर शी उलटा पालटा कारभार घाणेरडा. इकडे पण काय ते बांधायचं होतं बोलत होते, बघूया आपण. हे रताळे लावलेत आईने आमच्या. इकडे पाठीमागे काय पाणी बिणी ठेवले भरून, छान असं. ही वाटतं पडवी बांधत होता विशाल. ही पडवी बांधायची. तिकडे पण बघा किती छान आलंय. इथे पेंडे आहेत. गायनं पण आता काहीच नाही आपल्या इथे. हे पण घर आहे आपलं मोठं असं. मी आतमधून नंतर दाखवते. काका काय माहिती कुठे गेलेत माझे, ठीक आहे. झाड आहेत. हे छोटं असं घर, पहिला हा वाडा होता, पण आईने ह्याला छोटंसं घर बनवून टाकले. हे बघा घर. वाय आय, ही बघा आय, ही बघा आई आमची. मेरी मदर की बड़ी सिस्टर है ये, तो बड़ी मम्मी है मेरी, ठीक है. माझी मोठी आई आहे, ठीक आहे. आणि आईने बघा काय बनवले. ही चूल आहे, छानपैकी भाकरी टाकल्यात, येणार आहेत म्हणून. हे बघा भाकरी बनवून ठेवल्यात, आम्ही येतोय म्हणून. काका कुठे गेलेत? त्या घरी. बापरे, तर काकाला शांत झालं आता भाई. हे बघा आपल्याला गॅस पण आहे इकडे. ते जेवणाचं प्लॅटफॉर्म बघा. ह्या किचन आहे छोटूसा माऊचा. आणि पाण्याचं अंडे. हे असं आपलं गावाकडचं घर आहे. विशाल बघा आमचा काय करतोय तो. पुढे कुठे रे तू? लाईट दाखव जरा. हा बघा कासव आहे बघा, छोटूस पिल्लू. ह्याच्यापेक्षा पण मोठं होतं. मोठं गेलं कुठं खराब झालं ते गेलं वाटतं. रोडला भेटलेलं इतकुस होतं, असं चालत तर होऊन गेलेले असं. ना ह्याला नारळ आलेले आहेत आपले, तिथले पाणी बिनी काढायचं, नारळ काढायचं बोलतोय. उन्हातून दिसणार नाही एवढं तुम्हाला, बट दाखवण्याचा एक प्रयत्न आहे छोटूसा, ठीक आहे. छान पैकी काय दाखव. कुठे केळी? ती पण आपलीच आहे. हा किती उन्हाने हे झाले. लक्ष्मण अरे देवा, मी फोनच नाही केला. आय 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 आय. तू उन्हात नको
अंडा दिलेले प्युअर प्रोटीनचा आहे, नो केमिकल मिक्सिंग. ओके, हा आहे विपुल आमचा. आता काय करणार आहे कलाकार माणूस, आता खाणार आपण नाही भाई, तूच का. तर बघा, अरे मग काका पण खायचे. हे तू गोंदलेच का रे, हे तो पण हत्ती. ह्याच्याने काय होतं, प्रोटीन. मग असंच कच्चं प्रोटीन काहीच नाही वाटत. गावठी कोंबडीचं अंड भाई खाल्लं भाईने आमच्या. जेवण चाललंय, माझं जेवण झालंय बाई फायनली. बाई बिचारी जमली, सगळ्यांना हे करून करून सगळे जेवायला बसलेत पंगत नुसार. काय रे बाबरे बघते, हाय करते. चला झालं जेवण. जेवायला आले, जेवतायत. सो मस्त गाय तिकडे बघा, ह्याचं बघा काय चाललंय. इथं चपले, त्याच्या बाजूला चांगली चटई, खाली पाईप आहे. येच आहे बाई. इकडे बघा आमची आई जशी काय कामाला चालले. काय ही बघा होळी तेरडेच पाणी आहे का ना काय माहिती कुणाचं. भिजवणार आहे, भिजवला ना मला कसं